हॅलो, सगळे दिसतात का इकडे जवळ? दिसले सगळे? हां, चला पाठी जाऊ जरा. ओके. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आहे श्रावण सोमवार. श्रावण महिन्यातला हा पहिलाच सोमवार आहे आणि आज ह्याच दिवशी नागपंचमीसुद्धा आहे. आजचा खूप दिवस आनंदाचा आहे. आज आपल्या घरी सतीश दादा रटाटेसुद्धा येणार आहेत. एस फॉर सतीश. आणि आम्ही आज आमचा पूर्ण गाव फिरणार आहोत. पूर्ण आमचा गाव आम्ही एक्सपोज करणार आहोत. पालेगाव. पालेगावमध्ये कसं काय वातावरण आहे, प्लस निसर्गरम्य वातावरण कसं दिसतंय, भात लावणी कशी दिसते, सर्व दाखवणार. आम्ही ड्रोनच्या मार्फत दाखवणार आहोत सगळं. आता आपण आपल्या स्टॉप झालो आहोत. आपला स्टॉपचा वातावरण बघा किती मस्त वाटतंय. एकदम सुंदर वातावरण आहे, एकदम छान आहे. मामा, मी आता स्टॉप जवळ आलो आहे. सतीश दादा येत आहेत रटाटे, त्यांची वाट बघतोय. ते थोड्या वेळात पोचतील. मागाशी पाचल पाटीवरती होते, त्यांचा फोन आला होता. मग मी पोचतोय 2 मिनिटात. तर त्यांची तो पण वाट बघूया. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे, मस्त होणार आहे. कुठेही व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओला पूर्ण बघा. आपल्या व्हिडिओला लाईक करा. फायनली आपल्या सतीशभाई भेटलेले आहेत. हा भाई, बरं आहेस ना? नमस्कार नमस्कार. आपला किरण भाऊ बऱ्याच दिवसानंतर. का सांगशील जरा? एकदम मस्त. आपले याचा पण नवीन त्याने चॅनल सुरू केलं, नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. आणि आम्ही अगोदर पण भेटलेलो तिथं, अशा घरी पण व्हिडिओ केलेला आम्ही. आणि बऱ्याच दिवसानंतर परत भेटले. फोनवरती तर बोलणं असतं. आज आलो इकडे यांच्या गावी, तर जरा यांचं गाव पण फिरणार आहे. आणि त्याने चॅनल सुरू केलं, ते व्हिडिओ बघतो मी. मस्त करतोय. आणि आज आम्ही पूर्ण आमच्या गावाचा व्हिडिओ काढणार आहोत सचिता बरोबर. बरोबर, पूर्ण व्हिडिओ बघा, पुढे व्हिडिओ स्किप करू नका. गाव फिरूया जरा. तर मित्रांनो, बरेच दिवसापासून माझ्या मनात एक इच्छा होती, ती म्हणजे सतीशदादा व्हिडिओ कसे शूट करतात, व्हिडिओ कसे बनवतात आणि त्यांच्या शूटिंगची पद्धत नेमकी कशी आहे हे आज आपल्याला पाहायला मिळालं. आत्ता आम्ही आलो आहोत आमच्या गावच्या सतीदेवी मंदिराजवळ आहोत. आणि खास बात म्हणजे सतीशदादा व्हिडिओ कसे शूट करतात, कॅमेरा कसा हाताळतात आणि कोणत्या अँगलने शूट करतात आणि व्हिडिओ बनवताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवतात हे आपण आज पाहणार आहोत आपण. हे सतीदेवीचं मंदिर आहे, खूप छान. असं किल्ल्यावरती म्हणून काहीतरी जीर्णोद्धार झाला याचा. आणि तुम्हाला भेटवतो किरणला. किरण आहे आपल्या इथे. मित्रांनो, त्यानंतर आम्ही गेलो मंदिरामध्ये, सत्याचे दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही सत्याची आरती बोललो. ही आरती लिहिले सुशांत लिहिले. सुशांत लिहिले. अच्छा, सुशांत नेले का? वा वा वा. आता म्हणजे माहिती पडेल. मस्त आहे, मोठी. जय देव जय देव जय सती माता धरणी लीन दारो आदेवंता जय देव जय देव. काय सतीदेवी? मित्रांनो, मंदिराचा परिसर बघा किती सुंदर आणि स्वच्छ आहे. आता आम्ही निघालो आपल्या घरी सतीशदा बरोबर. तुम्ही गाडी चालवतो, थोडासा द्या, एवढा नको. गाडी बघ कशी चालवायला आहे ते. म्हणजे प्रसादीच आहे. मला मेथीचं झाड आहे. जरा किरण चालवतोय. मस्त आहे गाडी चालवायला. ते वाजत राहणार आता. या या ये ना. आपली घरी सगळ्यात की? हो, सगळ्यात ये बस. बऱ्याच दिवसानंतर, वर्षानंतर फोनवरती बोलत असतो आपण. घरी, बऱ्याच दिवसानंतर. बाकी सगळं काय करते? सुट्टी? ये आतमध्ये ये. आतमध्ये ये घरी. वारकरी म्हणजे वारकरी समुदायाचं करतात. आणि दरवर्षी पंढरपूर आनंदी वगैरे दरवर्षी नित्य नियमाने. 20 वर्ष जास्त झाले. हो जाते. आणि ते इकडे गावात भजन कीर्तन. मागच्या वेळेस किरण तेव्हा ढोलक्यातून दाखवले ते. ती लोक वाजत असतात, भजन करत असतात. कीर्तन आता श्रावण महिन्यामध्ये पुरा महिनाभर भजन. भजन ना? हा. 7:30 ते 9. आजपासून सुरू झालं. हो, नाही, गुरुवारपासून. गुरुवारपासून सुरू पहिला आहे. सोमवार. हा पहिला सोमवार. हा, नित्य नियमाने नामस्मरण 1-1.5 तास आम्ही करतो. आणि पुरुष मंडळी पण, महिला मंडळी पण. आणि भजन केल्याने लोकांची मनं चांगली स्वच्छ होतात.
हा आपल्याला काय वेळा पण जाते. हे तुमचे गुरु आहेत इकडे. हा इकडे आलेलो मागच्या टायमाला जेव्हा तुम्ही नव्हता भेटला. नाही नव्हतं. शेतावर गेला तुम्ही. शेतावर गेलो होतो असं. चांगलं वाटलं. हो. म्हटलं जाते मुंबईत भेटून जाऊया. हा नाही बरं झालं. भाऊ बाबू. आणि आता आमच्या वगाने आता किरण देखील त्या पावलं पाऊल ठेवून किरण पण चांगला करतो. हो, किरण पण चांगला करतो. कारण ते का गावीच असतो तुझ्या नाही. मुंबईचा. अरे 2 दिवस झाले मला हो ना? काय बरं? एकदम मस्त. काय होतं? एकदम मध्ये चाललंय. बऱ्याच दिवसांनी हो दिसलं. ठरलं. म्हटलं का की इकडे कवींचे विषय, किरणचे विषय. बरं आहेत ना? चला आता मी एकटे इकडे नवीन आहे आणि तुला सांगते. आणि तुला कसं वाटतं? मस्त बऱ्याच दिवसांनी भेटलो. खूप वर्षांनी पण वर्ष झाला मला. दीड वर्ष पूर्ण कसा येत जा? माझा कसं गावी जाताना आम्हाला हाच रस्ता लागतो ना, म्हणजे आम्ही इथूनच जातो. पण मी कसा विचार करतो कधी कधी बिझी असतील त्यांचं कसं नेहमी गाडी वगैरे असतोच ना तो टेम्पो परत खाणीवरून सगळे चिरे न्यायचे, त्यामुळे मी कधी कधी नाही कॉल करत. पण आता निवांत होतो ते. मग काल येतानाच आम्ही भेटलो. म्हटलं जाताना तुला भेटेन नक्की, तर आम्ही म्हटलं गाव फिरूया. तर असं गावात फिरूया जरा. एकच आठवण येते आपली खोलीतली. त्या टायमाला आम्ही खोलीत म्हणजे एकत्र राहिलेलो आहे, यांची बाजूलाच खोली असल्यामुळे जास्त आम्ही एकत्र असायचो. म्हणजे रविवारची सुट्टी, चौकात क्रिकेट खेळायला म्हणा, भारी दिवस होते ते. आता जिकडे इकडे सगळ्यांचे लग्न झाले, मोठे झाले, आणि प्रत्येकाला मुलं झाली. पण जुने दिवस आठवतात ना तेव्हा भारी वाटतं एकदम. तर चला भेटू परत कधी. तुम्ही या काही गावी या तिकडे आमच्याकडे. बाय बाय. किरणच्या घरी आला तो मस्त नाश्ता झालेला आहे, पोहे, आणि फॅमिलीसोबत छान मस्त एक भेटणं झालं. म्हणजे नुसतं व्हिडिओ नाही, आपण असं मित्र म्हणून पण भेटतो, तशी भेटणं झालं. आणि त्याला चॅनलला शुभेच्छा. तुम्ही सपोर्ट करा त्याला. आणि तो गावी असतो त्यामुळे आता त्याचं सगळं आता ह्या टायमाला कसं त्यांचं ऑफ सीझन आहे, चिऱ्यांची खाणाऱ्यांची. परत त्यांची शेती वगैरे करतात. आता सध्या ऑफ सीझन आहे, म्हणजे शेती लावणी झाल्यानंतर एक महिनाभर कामं कमी असतात. आता बेंडणी वगैरे सुरू असेल ना. बेंडी झाली पूर्ण. बेंडणी झाली, लवकर होते आता. झाली. आणि आज यांना सुट्टी आहे. आणि बाकी फॅमिली पण मस्त सगळ्यांना भेटलो. आता आम्ही जातोय गाव बघायला. आम्ही पण एक दिवस तुमच्याकडे येऊ. या तुम्ही प्लॅन, मी मागेच बोललो ना तुम्हाला. आता प्लॅन गणपतीमध्ये येऊ. गणपतीत या, दर्शन घ्यायला गणपतीच्या पाया पडायला वगैरे. तेव्हा चला आपण आता जरा- गाव फिरूया. हा, वेळाच वगैरे तिकडे जाऊ आपण. चालेल चला. चलो आता गाव बघायला ते. चला ठीक आहे या. गावी आहेत जे शेती करतात, पण बरीच मंडळी मुंबईत स्थलांतरित झालेली आहेत, म्हणजे कामानिमित्त. त्याचं पण कारण आहे की गावाला रोजगार रोजगार नाही. नाही. म्हणजे लोक उगाच नुसते काय मुंबईत नाही गेले, त्याच्या मागे कारण आहे की लोकांना आताशी माझ्या तसं रोजगार नाही. आम्ही आता पूर्ण गाव फिरतो आपला सतीश दादा बरोबर. जास्त मला पूर्ण आपलं गाव दाखवतो. एकत्र राहतात त्यामुळे. मित्रांनो, आत्ता आपण सुरुवात केली आहे आपला गाव फिरायला. खास गोष्ट म्हणजे आपल्याबरोबर सतीशदादा आहे आणि आपल्याबरोबर विहानदादा पण आहे, बाबू पण आहे. तो पण खूप मजा घेतोय. बुलियन गेला. बाबा, बाबांच्या घरी आलो. आलो आता इकडे. बाबा, बरे आहेत ना? चल चल. सुट्टी द्या, थोडी. कुठे तुमच्याकडे ना? नाही खाली आहे. खाली. परत एकदा बाबा भेटलेत आम्हाला, त्या दिवशी पण भेटले होते. हा, तेव्हा- चला या पुढे. आलात का कुठे आता? हा तिकडे घर आहे तिकडे. हा इकडे वाडा आहेत, जुनी वाडा. हा ना. तिकडे काय नाही. गुरं नसतील पण. बरोबर काय नाही. आमच्या गावचं इकडे शेवटचा टोक आहे इकडे. हा छोटी पावडर टेलर आहे. आणि हा अस्मीचं घर बघ. हा कुणाचा? अस्मीचं घरही दाखवते. अस्मी म्हणजे ते ह्यांचा. हा हा अण्णांचा. ते तमाशाच्या घरी जातात ते. हो बाबा पालेकोंड रंगमंच. आणि चावडी बोलतात ती. हे ते ही शेती बघा किती सुंदर दिसते. ही शेती आमच्या गावाच्या खालच्या बाजूला आहे. तिकडे जातात. पंढरपूरला गेले.
मस्त असं आहे. जून आहेत ना ती जून आहेत म्हणून खालची हा ही अशी टाकतो. कवली घेतोस की जून घेतोस? नाही, जून चांगली त्याला जून जास्त. काय बनवतात? काय आपले पानवडे वाफेवर पानमोडं बनवतात. हां बनवत नाही आपल्या बनवत असाल पण आता आपण आपल्या गावाची शूटिंग करतोय ड्रोननी. दाखवतो मला ड्रोन. ते कुठल्या कंपनीचा आहे? DJI आहे. हा डीजे तू चार्जिंग काढते चार्जिंग आहे ना? दुसरं भेट बाबा बाबा कोण मला किती 5 किलोमीटर जातो? मग धरून इथून दिसेल. आपला कॅमेरा निघाला आता. ड्रोन पूर्ण गाव शूट करणार आहे. एक नंबर. कुठं राहिला? वरती ड्रोन आता खाली लँड होईल. बघा येतोय खाली खाली. लँड झालेला आहे. नमस्कार बरं आहेत ना बऱ्याच दिवसानंतर भेटलं बरं हो हो तुमचा वाडा आहे नाही मग इथे काय करतो तुम्ही हे इथं अशीच बेननी? शेट वगैरे टाकायला येतो ना. हा, पेन निघून जातं. हो शाळेमध्ये जाणारी मुलं हा पेन काढायचा असं. ट्युशनच्या पूर्ण आता आपलं गाव फिरून झालेलं आहे सतीशदादा बरोबर. तर आता आपण निघालोय. आपल्या गावाकडच्या महिला तिकडे नागपंचमीचं पूजन करतायत. तिकडे आता आपल्याला जायचं आहे. चला आता जाऊया आपण तिकडे. तिकडे पण जा भवन आहे ते हा इथे पाहून आहे. आमचा आज श्रावणातला मुंबईला तरी वेल असते ती नागपंचमीसाठी वापरतात आणि सुवासनी एकमेकांना हळदी कुंकू लावून हे करतात बघा असं. आता आपण निघालोय आपल्या गावच्या मंदिरात निघालोय. गावदेवीच्या मंदिरात. आज इथून हा आहे आपल्या गावदेवीचं मंदिर. मित्रांनो आत्ता आपण पोहोचलो आपल्या गावदेवीच्या मंदिरात. हा गावदेवीचा आजूबाजूचा परिसर आहे. हा बघा इथे पाठीमागे मराठी शाळा आहे. हा आपला मित्र आहे कोणवलचा. आपल्या दादा बरोबर असतो. कोणवलचा नाही सॉरी उन्हावऱ्यातला. आपला मित्र असतो दादा बरोबर नेहमी. इथे दुकान शॉपमध्ये कामाला आहे. येऊ कधी तुझ्या घरी या उन्हावऱ्यात फिरायला. उन्हावऱ्यात जलकुंड आहे. गरम पाण्याचे झरे आहेत. जाऊया कधी तिथे फिरायला. खालची जाऊया आपण कुठे? नदीकडे. हा हां गरम पाण्याच्या कुंडावरती. चालेल चालेल ठीक आहे जाऊया. तर मित्रांनो आता आपण पूर्ण आपलं गाव फिरलेलं आहे सतीशदादा बरोबर. मस्त वाटतं मस्त वाटलं ना भाई? एकदम तर तुम्हाला आपला जर गाव आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट सुद्धा करा आणि आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा. की सबस्क्राईब करा. किरणच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन आता आम्ही तेव्हा भेटायचो तेव्हा तुम्हाला वाटतं व्हिडिओ केले असेल नाही. नव्हते केले का तेव्हा व्हिडिओ नव्हती केली पण असं आपण नॉर्मली करतो ना शूट तेव्हा चॅनल म्हणून नव्हतं केलं तर त्यानं चॅनल ओपन केलंय तर नक्की कर व्हिडिओ. प्रयत्न करतो रोज करायचा व्हिडिओ. पप्पाच्या बाबूला व्हिडिओ शिकवतो. मस्त त्या चला बाय 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 भेटूया. चला पुढच्या व्हिडिओमध्ये.